चीज, पनीर, मस्का, घी रोज आपण या गोष्टींचा आस्वाद घेत असतो ना. कारण माणूस बनवून पाठवलं ना आपल्याला. मग या गाई म्हशी पाळणं, त्यांचं दूध काढणं, ते दूध डेअरीला टाकणं, तिथून मग ते शहरातल्या घराघरात, कधी काही प्लॅस्टिकच्या पिशवीत, कधी डायरेक्ट असं पोहोचवणं आणि त्याच्यापासून रोज थोडं थोडं श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत करत माझ्याकडं किती दुभती जनावरं आहेत अशी घमेंट गावागावात दाखवत हा माणूस आपण जगतोय. पण विदारक सत्य जर तुम्हाला मी सांगितलं ना, तर तुम्ही चहामध्ये दूध वापरणं कमी करा, सोडून द्या. दुधाची कॉफी पिणं बंद करा. तूप, लोणी, पनीर, चीज क्यूब्स याच्याविषयी तुमच्या मनामध्ये घृणा उत्पन्न होईल. घृणा कशासाठी? की अरे आपण ह्याचा वापरच बंद करूया असा विचार तुमच्या मनात नक्की येईल. कारण शेवटी तुम्ही माणूस आहात. कुठे ना कुठे तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांना हा माणुसकीचा पाझर अशा विचारांपर्यंत नेऊन पोहोचवेल असंच विदारक सत्य आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. डेअरी फार्म थोडक्यात दुभती जनावरांचा गोठा असणं. खेड्यापाड्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं, ज्याच्यासाठी सरकारसुद्धा सगळ्या नॅशनलाइज बँकांमधून काही सुविधा देतं, कर्ज सुविधा. माहिती आहे ना तुम्हाला, जर्सी गाई घेण्यासाठी तुम्हाला कमी टक्के व्याजदराने कर्ज मिळतं. गीरच्या गाई, तोही जर तुम्हाला गोठा अस्तित्वात आणायचा असेल आपल्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून, तरीसुद्धा काही प्रमाणात कर्ज उपलब्ध नक्की आहे. पण या डेअरी फार्ममध्ये जे दूध तुमच्या कपापर्यंत पोहोचतं, ते दूध काढताना किंवा त्या डेअरी फार्ममध्ये ज्या गाई म्हशी ही दुभती जनावरं ठेवली जातात, त्यांची निगा व्यवस्थित राखली जाते का? त्यांना हिंडण्या फिरण्यासाठी मुबलक प्रशस्त अशी जागा त्या गोठ्यामध्ये असते का? त्या गोठ्यामध्ये जमा होणारं शेण, मूत्र या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी स्वच्छ केल्या जातात का? थोडक्यात या सगळ्या दुभत्या जनावरांची योग्य ती निगा राखली जाते का? प्रत्येक डेअरी फार्ममध्ये, प्रत्येक या दुभत्या जनावरांच्या गोठ्यामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलेली असते का? हा मोठा प्रश्न जेव्हा मनासमोर येतो तेव्हा त्याचं उत्तर शोकांतिका वाटते, नाही असंच येतं. अगदी 70% डेअरी फार्ममध्ये अशी चोख व्यवस्था नसते. असतील भारतभर 30% गोठे, 30% डेअरी फार्म्स व्यवस्थित चालत असतील, व्यवस्थित तिथे सगळ्या नॉर्म्स पाळले जात असतील, कुठेतरी मानवतेच्या दृष्टिकोनातूनच तिथं दुधाचं प्रोडक्शन होत असेल, असे 30% डेअरी फार्म नक्की असतील. त्यामुळं जनरल स्टेटमेंट करून सर्वांनाच मी त्या कटघऱ्यामध्ये उभं करत नाही आहे. पण काही या डेअरी फार्ममध्ये अशीही दृश्य दिसतात. आता गाय असो, म्हैस असो किंवा आपल्या माणसातली एक स्त्री असो, मातृत्वाचं वरदान हे प्रत्येक सजीवामध्ये नक्की त्या विधात्याने दिलेलं आहे. आणि मग हे मातृत्व जसं आपण माणसात पाहतो,
म्हणजे आपल्या पोटच्या छोट्या बाळाच्यापासून कोणती आई दूर राहू इच्छिते हो? कोणीच नाही. सतत त्या बाळाजवळ राहणं, त्या बाळाचं खूप प्रेमाने संगोपन करणं, त्याला भूक लागली की त्याला दूध पाजणं, तो जसजसा मोठा होत जाईल तसं त्याला हवं नको पाहत त्याची वाढ कशी सुंदर होईल याच्याकडं पाहणं, हे सगळं आपण आपल्या माणसांमध्ये पाहतो ना. अहो, त्या गाय आणि म्हैस हे जरी प्राणी असले तरी त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही संवेदना आहेत. पण शोकांतिका अशी आहे की ह्या गाय आणि म्हैसी या गोठ्यापर्यंत जेव्हा एखाद्या गावाकडून दुसऱ्या गावामध्ये ट्रान्सपोर्ट केल्या जातात आणि त्या जर प्रेग्नंट असतील तर तितकी काळजी घेतली जात नाही. किंवा त्यांची जर नवजात बालकं जन्माला आलेली असतील, वासरं असतील, तर ज्या गाडीमध्ये या मोठ्या सगळ्या गाई म्हशींना आणलं जातं त्याच गाडीत या छोट्या बालकांना पण ठेवलं जातं. अहो, ती काही समजूतदारपणा किंवा बुद्धी आपल्या इतकी घेऊन आलेली आहेत का जनावरं? त्याच गाडीत जेव्हा त्यांना उभं राहायला जागा नाही मिळत, जेव्हा त्यांचीच चेंगराचेंगरी होते, अशा ह्याच्यात ती बालकं ती डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत मरून जातात गाडीत. त्यामुळे जास्तीत जास्त डेअरी फार्ममध्ये ह्या गाई आणि म्हशी तर दिसतात, पण त्यांची ही वासरं दिसत नाहीत. म्हणजे 25-30 जर दुभती जनावरं असतील तर त्याच्यामागं 2-3, 4-5 जास्तीत जास्त ही वासरं तुम्हाला तिथे बागडताना दिसतील. बाकीच्यांचं काय झालं हो, असं जेव्हा तुम्ही त्या डेअरी फार्ममध्ये काम करणाऱ्या मालकांना, नोकरांना विचारू बघता तेव्हा ते त्यांचे चेहरे उतरतात. वो तो मर गए. सहज सांगून टाकतात ते, वो तो मर गए. त्यानंतर काही डेअरी फार्ममध्ये तुम्हाला मेलेल्या वासराचं कातडं वापरून, ज्याला आपण एक पेंदा बनवतो असं म्हणतो ना, म्हणजे त्याच्यासारखंच कापसाचं एक वासरू जे दुरून त्या गाईला म्हशीला आपलंच लेकरू जिवंत आहे असं दिसेल आणि तिला पाझर फुटून दूध निर्मिती होत राहील. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी त्या वासराचं कातडंसुद्धा मेल्यानंतर अशा पद्धतीने वापरणाऱ्या डेअरी फार्म्स पाहिल्या तर तुम्हाला तुमच्या कपात येणाऱ्या दुधाविषयी तिटकारा नक्की येणार ना, की आपण स्वतःच्या फायद्यासाठी किती यातना देतो या जीवांना, असंच तुम्हाला वाटेल. त्यातून पुन्हा गाईचं म्हशीचं समजा वय 20 ते 22पर्यंत असं गृहीत धरा तुम्ही, नॅचरल त्यांना डेथ येण्यापर्यंत 20 ते 22, कधीकधी 25 वयापर्यंत या गाई म्हशी जगू शकतात. परंतु या डेअरी फार्मवाल्याला ज्या दिवशी त्या दूध देणं बंद करतील त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती तो बोजा आहे असं वाटायला लागतं. कारण मोटो एकच आहे ना, की पैसा कमवणं, पैसा पैसा पैसा. मग या दूध देत नाहीत, दूध नाही देत तर काय आहे? माणसाने प्रगती खूप केली ना, प्रगतीचे घोडे खूप उंच उडत आहेत. एक केमिकल असलेलं इंजेक्शन मोठ्या निर्दयतेने दूध न देणाऱ्या म्हशीला आणि गाईला टोचवलं जातं. टोचवण्यापेक्षा त्याच्या अंगामध्ये खोपसलं जातं जोरात मारून. अक्षरशः ते इंजेक्शन दिल्यानंतर त्या ठिकाणाहून रक्ताची धारसुद्धा कित्येक वेळा लागते. पण त्या केमिकलचा परिणाम असा होतो की त्याच्या शरीरातली उष्णता वाढून त्याचं दुधाचं प्रोडक्शन जास्त मिळू लागतं. म्हणजे अशी इंजेक्टेबल्स दिलेलं दूध तुमच्या कपात येत असेल तर त्या केमिकलचा दुष्परिणाम त्या दुधात नसेल का? तो तुमच्या बॉडीमध्ये जाऊन तुम्हाला काहीतरी दुष्परिणाम होणार नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर होणार नाहीत असं नाही, नक्कीच होत आहेत आणि दिसत आहेत ते परिणाम सगळे. म्हणूनच मी व्हिडिओची सुरुवात चीज, पनीर, घी अशा शब्दांनी केली. आता ह्या पदार्थ आपण बायकॉट करायचे. आपण प्रत्येकाने याचा वापर कसा कमी होईल याच्याकडं पाहायचं की नाही, हा ज्याच्या त्याच्या मानवतेची जी काय त्याच्या मनामध्ये एक प्रतिमा असते, जी काय माणुसकीची एक लेवल असते, त्यानुसार तो व्यक्ती ठरवेल. अतिशय निर्दयतेने या डेअरी फार्ममध्ये या जनावरांना वागवलं जातं आणि दूध देण्यासाठी मी जे काही केमिकल सांगतो आहे, इट इज नथिंग बट ऑक्सिटोसिन.
हे ऑक्सिटोसिन त्यांच्या अंगात टोचल्यानंतर दुधाच्या धारा लागतात आणि प्रोडक्शन जास्त होऊन तो डेअरी फार्मवाला मालामाल होऊन जातो. दूध देणं बंद केलं की दुसऱ्या दिवशी ती बोज झाली, गाय म्हैस काही असो, आणि मग त्याची विक्री होते. कोणाला विकतात? शब्द वापरतात ते, हम लोग दान देते हैं. झूठ. इतकी निर्दयतेने या जनावरांना वागवणारी माणसं दान हा शब्द वापरण्याच्या लायकीचीच नाहीत, पण तरीही ती निर्ढावलेपणाने हम लोग दान देते हे म्हणतात. हम लोग कसाई को बेच देते हे सांगायला त्यांना लाज वाटते, भीती वाटते. अर्थात शेवट काय होतो तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. या डेअरी फार्ममधली दूध देणं बंद केलेली ही जनावरं, ज्याला आपण भाकड जनावरं म्हणतो, ही सगळी कापण्यासाठी जातात आणि त्यांच्याच कातड्यापासनं बनवलेल्या बॅगा वगैरे आपण खूप तोऱ्यामध्ये मिरवतो ना. हां, प्युअर लेदरचे शूज आहेत, प्युअर लेदरची पर्स आहे. अरे पण ते कातडं कशाचं आहे, कोणाचं आहे, त्याला किती निर्दयतेने मारलेलं असेल. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी अतिशयोक्ती वाटत असतील तुम्हाला, पण हे घडतं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने दुधाचं प्रोडक्शन करणारा एक महान देश अशी प्रतिमा भारताची असली तरीसुद्धा बीफ एक्सपोर्टमध्ये सुद्धा भारत वरच्या 2-3 क्रमांकात आहे असं सुद्धा भूषणाने सांगणारी लोक पाहतो आपण. म्हणजेच डेअरी आणि बीफचा सप्लाय, एक्सपोर्ट होणारं बीफ हे अतिशय समांतर रेषेत दोन्ही धंदे चालू आहेत की काय असा प्रश्न मनात निर्माण होतो. आणि नुसतंच मग जय गोमाता करत काही लोक फक्त रडतायत याचं मला खूप खूप असं म्हणजे दुःख वाटतं. भरीव कार्य कायदे करून सुद्धा जर होत नसेल, जर ही गोमाता वाचू शकत नसेल, तिला दूध देणं बंद केल्यानंतर तितक्याच निर्दयतेने जर लटकावून तिचं कातडं काढून तिचा प्राण अंगात असतानासुद्धा तिच्या आतोनात हाल करून तिच्या गळ्यातली नस फोडून ते रक्त बाहेर सगळं वाहून गेल्यानंतर तिला कापलं जात असेल आणि ते बीफ जर एक्सपोर्ट करताना देशाच्या तिजोऱ्या भरत असतील तर त्या पैशाला त्या मांसाचा वास, त्या निर्दयतेचा वास नक्की आहे. कुठे हे थांबणार आहे हे काहीच समजून येत नाही. आता दिग्गज व्यायामपटू आणि दिग्गज स्पोर्ट्समन्स, आपले जे काही चांगले ॲथलीट आहेत, चांगले क्रिकेटर आहेत, चांगले फुटबॉलपटू आहेत, चांगले कुस्तीपटू आहेत, असं मी ऐकतो आहे की काही प्रसिद्ध सुप्रसिद्ध व्यक्तींनी दूध त्यांच्या डाएटमधून पूर्णपणे वगळलं आहे. त्यांचं मी स्वागत करतो. ते शिफ्ट झाले आहेत व्हेजिटेबल डाएटवर, वनस्पती डाएटवरती. ही लाट आली पाहिजे, ही लाट पसरली पाहिजे देशभर आणि त्यांचे होणारे हाल कुठेतरी कमी झाले पाहिजेत. ऑक्सिटोसिनसारखी इंजेक्शन्स त्यांच्या अंगात खुपसायची आणि मग हजारो लिटर दूध एकेका गोठ्यातून बाहेर काढायचं आणि त्या पैशावरती तुम्ही फॉर्च्युनरमध्ये फिरायचं. नाही हो, चीड येते मनाला. ह्या गाई म्हशींना अतिशय निर्दयी वागणूक अशा या गोठ्यांमधून मिळते हे ऐकूनच मन सुन्न झाले. दुधाचा चहा पिताना अंगावर काटे येऊ लागले. हॉटेलमध्ये गेल्यावर एखादी पनीरची भाजी मागवताना अंगावर काटे येत आहेत. ग्रुपला सांगतोय मी पनीर नका रे खाऊ. इतकं करून सुद्धा सिंथेटिक पनीरच खावं लागतं. इतकं करून सुद्धा दुधात भेसळ नक्कीच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अंत काय? काय या युगाचा अंत आणि मग या सगळ्या गोष्टी बंद असंच होणार आहे की काय, असाच प्रश्न घेऊन या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, अतिशय निर्दयतेने हा माणूस या प्राण्यांच्या विषयी वागतोय हेच फक्त तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जे काही चाललं आहे दुभत्या जनावरांच्या बाबतीत आपल्या देशात, आपल्या देशातच नाही जगामध्ये जे काही चालू आहे त्याचा थोडासा आपल्या मनापर्यंत विचार करण्यासाठी काही मुद्दे आपल्याला देण्यासाठी हा व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.